नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापुरातील डॉक्टरांनी पुकारला एक दिवसीय संप, डॉक्टर उतरले रस्त्यावर। आज खानापूर इथं खानापूर मेडिकल असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व लॅब असोसिएशन यांच्या वतीनं कलकत्ता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात 9 ऑगस्ट रोजी एका कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार व तिच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा एसटी स्टँडमधील श्री गणपती मंदिर ते वेशी मार्गे राम मंदिर चौकात आल्यानंतर या ठिकाणी डॉक्टर उदयसिंह हजारे, डॉक्टर बाजीराव जाधव, डॉक्टर किरण नरदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मनोगत झाल्यानंतर हत्या झालेल्या पीडित महिलेला डॉक्टरला यांच्या 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। आज खानापूर मेडिकल असोसिएशन, खानापूर केमिस्ट असोसिएशन, लॅबोरेटरीजवाले सर्व यांनी आपण खानापूर येथे एक निषेध मोर्चा काढलेला आहे। आरजी कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एक पदव्युत्तर विद्यार्थिनी, तिच्यावर बलात्कार होऊन, तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करून तिच्यावर अन्याय झालेला आहे आणि तिचा मर्डर केलेलं आहे। हे समाजात आजसुद्धा त्या घातक शक्ती अजूनसुद्धा आहेत आणि त्याचा बिमोड कुठेतरी होणं गरजेचं आहे। डॉक्टर झाला म्हणजे त्याची रुग्णसेवा हीच त्याची ईश्वर सेवा म्हणून तो काम करत असतो। ही तर अजून बिचारी डॉक्टर व्हायची आहे, पूर्ण डॉक्टर व्हायची आहे, तरी तिला म्हणजे याला बळी पडावं लागलेला आहे आणि अशा घटना वारंवार आपल्या देशात प्रत्येक ठिकाणी घडत आहेत। आज कोलकात्यात घडली, पूर्वी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घडल्यात, देशात सगळीकडे होत आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कुठंतरी त्याला वचक बसला पाहिजे। शासनानं ह्याच्यावर कुठं काहीतरी असा कायदा पारित केला पाहिजे की अशा घटनाच घडल्या नाही पाहिजेत आणि घडल्या तर समजा त्याला अति कठोर शिक्षा झाली पाहिजे। म्हणजे माझ्या तर मते मृत्यूदंडाची शिक्षा व्हायला पाहिजे। आणि बाकीचा विषय दुसरा राहिला तर डॉक्टरांच्यावर होणारे जे अन्याय आहेत, डॉक्टर सगळे जे आहेत ते बाकीच्यासारखी म्हणजे तुम्हाला सेवा देते, ते तुमच्याकडून तो व्यवसाय नाही आहे, सेवा देत असतात, पण त्याच्या पद्धतीनं त्यांना समाजाकडनं पण अपेक्षा असते की डॉक्टरचा पण कुठेतरी रिस्पेक्ट समाजानं दिला पाहिजे। तर डॉक्टर त्याच्या आज 24 तास डॉक्टर तुमच्यासाठी बिझी असतात, पण काय असं होतं की काय वेळेला त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी, आपल्या ठिकाणी आता साधा ICU आहे, तिथंसुद्धा जाऊन काही लोक रात्री बेरात्री कुठं आहे डॉक्टर, हे कुठे गेले, ते कुठे गेले, ह्या असे प्रकार घडते। हे सुद्धा आता इथून पुढं खानापूर मेडिकल असोसिएशन म्हणा किंवा सांगली जिल्हा मेडिकल, हे सहन केलं जाणार नाही असे आम्ही समाजाला विनंती करतोय। ह्या सामाजिक गोष्टी ज्या आहेत त्या विघातक गोष्टी आहेत, त्याला तुम्ही पण समाजानं पण याला बंधनं कुठेतरी घातली पाहिजेत आणि थांबवलं पाहिजे। हे नाहीतर ह्या अशाच घटना घडल्या तर मुली डॉक्टर होणं अवघड होईल आणि होणार नाहीत मुली। कुणी म्हणजे अशा ग्रामीण भागातल्या मुली असतील, ती तर बिचारी ग्रामीण भागातून आलेली मुलगी होती, तिला माहीत पण नव्हतं हे माझ्यासोबत होणार आहे। काही क्षणापूर्वी ती आईशी बोललेली होती मुलगी व्हिडिओ कॉलवर। म्हणजे हे असं होणं सगळं चुकीचं आहे आणि असं मन आमचं हळहळून जातं आहे आणि वाईट वाटतं ह्या गोष्टीचं। तर इथून पुढे ह्या गोष्टी अजिबात नाही घडल्या पाहिजेत आणि शासनानं कठोर पावलं उचललीच पाहिजेत। आज आपण इथं सगळेजण खानापूर मेडिकल असोसिएशन, खानापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, खानापूर लॅबोरेटरी असोसिएशन सगळेजण आपण कलकत्ता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या पदव्युत्तर विद्यार्थिनीवरती जो अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर तिचा निर्घृणपणे असा खून करण्यात आला, त्याच्या निषेधार्थ आम्ही सकाळचा मूक मोर्चा आणि नंतर दिवसभर लाक्षणिक बंद असा पुकारलेला आहे। त्या बंदला आमचा सगळ्या संघटनाचा पाठिंबा आहे आणि ॲक्च्युली मला असं वाटतं की ही फक्त डॉक्टरांची, केमिस्ट्री संघटनेची किंवा सरांच्या क्लासची जबाबदारी नाही। मला अशी अपेक्षा होती सर की समाजातल्या विविध बाकीच्या ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्यांनीसुद्धा याचं उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यायला पाहिजे होता। आज एका डॉक्टर तरुणीशी हा प्रसंग घडलेला आहे, उद्या समाजातल्या इतर घटकातल्या तरुणीशी पण हे घडू शकतं। मग हे समाजातील हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जागृत समाजाचं हे लक्षण नाही की बाबा आज फक्त डॉक्टरांच्यावर झाले, डॉक्टर आणि केमिस्ट आणि लॅबवाले आणि हे क्लासेसचे विद्यार्थी आलेत,
आणि समाजाच्या ज्या बाकीच्या आपण तथाकथित ज्या जागृत संघटना समजतो त्या संघटनापैकी कोणी याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट दाखवला नाही, ह्याचं मला वाईट वाटतं ॲक्च्युली. तर इथून पुढे जे जे काय अशा संवेदनशील मुद्दे असतात त्या संवेदनशील मुद्द्यांना समाजानं पाठिंबा दिला पाहिजे. जे आता चाललं याचा निषेध केला पाहिजे. जी मानसिक विकृती आहे असं हे कृत्य करणाऱ्या लोकांची त्याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. आपण सर्वजण इथं 2 मिनटं आता स्तब्धता पाळूया त्या डॉक्टर तरुणीसाठी, हां, जी आत्म्याला शांती मिळावी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून समाजानं आणि प्रशासनानं सगळ्यांनी याच्यात जागृत राहणं गरजेचं आहे. कारण का घटना झाल्यानंतर प्रशासनानं काही केलं नाही, ना सरकारनं केलं ना प्रशासनानं केलं. कोर्टानं दखल घेतली. कलकत्ता उच्च न्यायालयानं CBI चौकशीची ऑर्डर केल्या, शासनानं केलेली नाही. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या दृष्टीनं. आणि हे गेंड्याच्या कात्रीचं जे प्रशासन आहे ह्याला कुठेतरी जाग यावी म्हणून आपण व्हाईट कोटमध्ये वावरणारी खाली मुंडं घालून आपण सरळ मार्गी सेवा देणारी माणसं आज रस्त्यावर यायची वेळ आल्या, याचा समाजाने विचार करावा. आणि महत्त्वाचं म्हणजे समाजाने यात समाविष्ट व्हायला पाहिजे होता अशी माझी अपेक्षा होती. पण 2 दिवस झालं ह्यात कुणीवर काय बोललं नाही. शेवटी आपल्या संघटनेनं राष्ट्रीय स्तरावरची इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, निमा असेल, होमिओपॅथिक संघटना असेल किंवा काल विट्यामध्ये झालेल्या फार्मसी संघटनेनं पण जो काही पाठिंबा दिला त्याचाही आपण धन्यवाद देऊया. आणि 2 मिनटं शांतता पाळूया आणि नंतर आपण वैद्यकीय सेवा दिवसभरासाठी संपूर्णपणे बंद राहील ह्याची सगळ्यांनी काळजी घेऊन आपण इथं त्याचा समारोप करूया. कलकत्त्यामध्ये घडलेली घटना अत्यंत घृणास्पद आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये त्यासाठी सर्व समाजाने जागरूक झालं पाहिजे. फक्त डॉक्टरने किंवा एक माणसाने पुढे येण्यापेक्षा प्रत्येकाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की अशा घटना समाजात घडल्या नाही पाहिजे. कुठल्याही बाईला कुठल्याही मुलीला त्रास दिला गुंडाळून जात असेल तर समाजाने जागरूक होऊन त्याचा प्रतिबंध केला पाहिजे. एक पोलिसाचं किंवा एक माणसाचं असं कोणाचं कर्तव्य नाही आहे. शासन काय करणार आहे एकटं, सर्व समाजाने जागरूक झालं पाहिजे आणि ह्या गोष्टीला बंधन घातलं पाहिजे. यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की समाजात जागरूक होऊन आपल्या बहिणीचं आपल्या आयांचं रक्षण करावं. खानापूर मेडिकल असोसिएशन तसेच केमिस्ट असोसिएशन यांनी जे जाहीर निषेध केला आहे ते आर्जेकर मेडिकल कॉलेजला जे महिला निवासी डॉक्टरला अमानुष अत्याचार झाला त्याच्याबद्दल जे जाहीर निषेध केला आहे त्याला आमच्या खानापूर असोसिएशन मेडिकल असोसिएशन खानापूर जिल्हा, खानापूर तालुका आणि खानापूर शहर केमिस्ट असोसिएशनतर्फे जाहीर पाठिंबा देतो आणि याचा जाहीर निषेध करतो.